मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बार्शीत अर्धनग्न आंदोलन। बार्शीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते आनंद काशीद हे आमरण उपोषणाला बसले आहेत। बार्शी तहसील कार्यालयासमोर सुरू आहे हे उपोषण सुरू करण्यापूर्वी आनंद काशीद यांनी दंडवत घातली आहे। जोपर्यंत मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नसल्याची आंदोलनकर्त्यांनी भूमिका घेतली आहे। जय जिजाऊ जय शिवराय। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधलं आरक्षण मिळावं या मागणीकरता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मागील 10 महिने झालं या महाराष्ट्रामध्ये जीवाचं रान करून लढत आहेत। आज देखील 8 जून रोजी त्यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलंय। त्यांना पाठिंबा म्हणून बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधव नेहमीच त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलेले आहेत। आज सुद्धा बार्शी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेमध्ये दंडवट घेत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरुवात झालेली आहे। बार्शी तहसील कार्यालयासमोर आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा आणि मराठा समाजाचं हक्काचं असणारं आरक्षण ओबीसी मधलं त्यांना द्या आणि मराठा समाजाला न्याय द्या। जर मराठा समाजाला तुम्ही न्याय देणार नसाल तर ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये तुमचं पानिपत झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त विधानसभेमध्ये मराठा समाज त्या ठिकाणी तुम्हाला खाली खेचल्याशिवाय नेस्तनाबूत केल्याशिवाय सोडणार नाही। एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावी। आज आम्हाला अर्धनग्न अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ मराठा समाजावरती आलेली आहे। लक्षात ठेवा, विधानसभेमध्ये तुमची राजकीय पूर्ण कपडे फाडून तुम्हाला नागडं केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही। ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या। मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणाचा छळ तुम्ही लावलेला आहे। आज 2-4 माणसं पुढं करून अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन तुम्ही करू नका म्हणताय, तिथल्या आंदोलनाची परवानगी नाकारताय। अंतरवाली सराटी हे फक्त आता गाव राहिलेलं नाही तर अंतरवाली सराटी हे मराठा समाजासाठी पवित्र ठिकाण झालेलं आहे। त्या पवित्र स्थळाचा अशा पद्धतीनं छळ तुम्ही सत्तेचा गैरवापर करू नका, एवढी आमची सरकारला विनंती आहे। अन्यथा मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। अरे थोडी लाज वाटू द्या तुम्हाला। लोकसभेमध्ये पानिपत झालंय त्या गोष्टीची जाण ठेवा आणि आता तरी नीट वागा। अजून जर तुमच्या मनामध्ये सत्तेची गुर्मी आणि पैशाची मस्ती असेल तर ती गुर्मी आणि मस्ती उतरवण्याचं काम मराठा समाज करणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। एवढंच या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं सांगतो। जोपर्यंत जरांगे पाटील त्यांचं उपोषण माघार घेणार नाहीत तोपर्यंत बार्शी तहसील कार्यालयासमोर चालू असणारं मराठ्यांचं आमरण उपोषण थांबणार नाही, अशी आम्ही विनंती या ठिकाणी सरकारला इशारा देतोय। आणि बार्शी तालुक्यातील तमाम मराठा बांधवांना विनंती करतो की तुम्ही सगळेजण जरांगे पाटलांच्या सोबत ताकदीनं उभे राहा, आपली ताकद आणि एकजूट अशीच कायम ठेवा, एवढीच विनंती आमरण उपोषण स्थळाच्या ठिकाणावरून करतो आणि थांबतो। जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज।